एका ताईने आपल्याला प्रश्न विचारला होता, माझ्या ह्याच्यावर 30% ऑफर चालू आहे, GSTचे चार्जेस कट होतात, स्विगीचे चार्जेस कट होतात, त्यामुळे मला अजिबात पैसे मिळत नाही किंवा कमी पैसे मिळतात, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर ऑफर कशी एडिट करायची. स्विगीचं पार्टनर ॲप आपण ओपन केलं आहे, पहा असं ॲड्स येत असते ह्याच्यावर बरं का. ओपन केल्या होममध्ये गेल्यावर तर अजिबात यावर क्लिक करायचं नाही. माझे बरेच असे पैसे कट होत आहेत यामुळे. मी जेव्हा मागच्या वेळेस केलं होतं, नवीन होतं त्यामुळे माहीत नव्हतं. त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही डिस्काउंट पर्सेंटेज आहे, ह्यामध्ये यायचं आहे आपल्याला. आता इथे आपल्याला ना स्क्रीन स्क्रॉल करायची, पर्सेंटेज डिस्काउंट तुम्हाला इथे दिसतंय, तर आपण इथे एडिट करू शकतो. तुम्ही कशासाठी ऑफर देताय कस्टमरला हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तुमचं गोल काय आहे. तर पहिले तुम्हाला आहे ना मी इन्क्रीज ऑर्डर नंबर्सवर क्लिक करून दाखवते. इथे तुम्ही कस्टमर सिलेक्ट करू शकता. तुम्हाला ऑल कस्टमरसाठी करायचं का न्यू कस्टमरसाठी, बरेच इथं ऑप्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण आहे ना हे बॅक घेऊया. तर इथे आता आहे ना एक्झिट करायचं, यस एक्झिट. त्यानंतर इथे आता आपण आहे ना दुसरा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे. तर आता इथे ना आपण बॅक घेऊया. टार्गेट खालचा जो ऑप्शन आहे तिसरा, तर त्यावर आपण क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही एडिट करू शकता. डिस्काउंट पर्सेंटेज तुम्हाला दिसत असेल किती पर्सेंट तुम्हाला द्यायचं आहे, तर इथे तुम्ही सिलेक्ट करायचं. त्यानंतर खाली व्हॅल्यू आहे, म्हणजे किती, म्हणजे 200च्या वर घेतलं का कितीच्या वर घेतल्यानंतर आपण एवढं डिस्काउंट देणार, ते इथे तुम्हाला खाली देखील चूजमध्ये इथं दिसतंय ना, तिथे तुम्हाला अमाऊंट टाकायची आपल्याला, नाही का, हे पर्सेंटेज कितीच्या वर द्यायचे आहे ते. ठीक आहे. तर इथं क्लिक केल्यावर तुम्हाला पहा इथेपर्यंत अमाऊंट दिसते. तुम्हाला क्लिक करून दाखवलेलं, कारण माझी एक ऑफर जी आहे ती ॲक्टिव्ह आहे. मी फक्त तुम्हाला दाखवते आहे की कसं आपल्याला काय करायचं. त्यानंतर नेक्स्टवर जायचं आहे आपल्याला. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे आहे ना पहा तारीख दिसती आहे सर्व, तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं, म्हणजे किती दिवसासाठी तुम्हाला ही ऑफर द्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचं आणि डन करायचं. तर ती ऑफर जी आहे ना तुमच्या ह्याच्यावर ॲक्टिव्ह होऊन जाते. त्यानंतर इथे तुम्ही पूर्ण बॅक यायचं आहे आपल्याला. एस एक्झिट केल्यानंतर बॅक येतं. त्यानंतर परत वर बॅक घ्यायचं आहे आपल्याला. व्ह्यू ॲक्टिव्ह डिस्काउंटवर क्लिक करायचं. इथे तुमच्या ह्याच्यावर जी ॲक्टिव्ह आहे ऑफर ती दिसणार आहे. त्यानंतर अपकमिंग जे येणारी आहे ते देखील दिसणार आहे. अशी आपल्याला ऑफर एडिट करता येते. इथे बॅक घेतल्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे स्विगी वन एक्सक्लुझिव्ह ऑफर, तिथून देखील तुम्ही स्विगीच्या ऑफर देऊ शकता. ताईंनो इथे लक्षात घ्या, स्विगी कधीच स्वतःच्या पदाचे पैसे ऑफर द्यायला टाकत नाही. ही ऑफर आपल्याला द्यावी लागते. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब त्याबरोबर हाईप करायला विसरू नका. अजून काही तुमचे प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा.